So let's understand now what is a class here. तर क्लास म्हणजे काय असतं लक्ष द्या. क्लास इज व्हॉट कलेक्शन ऑफ दी ॲट्रिब्यूट्स. दिस इज कॉल्ड ॲज द ॲट्रिब्यूट. हे जे व्हेरिएबल आहेत याला म्हणतात ॲट्रिब्यूट्स. अँड बिहेवियर. नाव बिहेवियर म्हणजे काय? दिस इज कॉल्ड ॲज द बिहेवियर. हे बघा, हे दिस मेथड इज कॉल्ड ॲज द बिहेवियर. क्लिअर? ओके. सो क्लास इज अ कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट्स म्हणजे हे व्हेरिएबल्स अँड बिहेवियर म्हणजे ही मेथड. ओके. सो क्लासचे डेफिनेशन नोट डाऊन दिस. क्लास इज कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट्स म्हणजे व्हेरिएबल्स and this is the behavior म्हणजे काय? methods. Okay. Class is a general word. For example, as I said की you all are like a human or person or student. तर हे जे जनरल वर्ड आपण यूज करतो इंग्लिश मध्ये, दिस इज कॉल्ड एज अ क्लास. पण मग प्रत्येक पर्सन जो असतो तो इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट असतो. सी, दिस इज कॉल्ड एज अ क्लास. क्लास म्हणजे ॲट्रिब्यूट्स ॲज वेल ॲज द फंक्शन्स. ओके. क्लास इज जस्ट अ ब्लूप्रिंट ऑर टेम्पलेट. आता क्लासच्या नंतर क्लासचा उपयोग कधी होतो? जर तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट केला. हे बघा, दिस इज कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट. इथे मी लिहितो, ओके, क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. ओके. वी हॅव टू यूज अ न्यू कीवर्ड हिअर टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. एम्प्लॉई E1 इज इक्वल टू न्यू एम्प्लॉई. ही लाईन काय करते? हा जो तुम्ही क्लास लिहिलेला आहे एवढा सगळा, या क्लाससाठी मेमरी अलोकेट करते. त्या वरच्या क्लाससाठी ही लाईन मेमरी अलोकेट करणार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेमरी अलोकेशन? हे बघा, मेमरी अलोकेट होते म्हणजे काय? लुक ॲट दिस. ओके. सो इन युअर कॉम्प्युटर हिअर वी हॅव अ डिफरंट टाइप ऑफ मेमरी. सी दिस. दिस इज अ डिफरंट टाइप ऑफ मेमरी इन ऑपरेटिंग सिस्टीम. तर ह्या मेमरीला म्हणतात स्टॅक मेमरी. दिस मेमरी इज कॉल्ड एज अ हीप मेमरी. हे मेमरीचे टाईप असतात. ओएस मध्ये येते सगळं. क्लिअर? द मेमरी हॅज डिफरंट टाइप ऑफ टाईप विच इज कॉल्ड एज हीप अँड स्टॅक. दिस साइड ऑफ मेमरी, दिस मेमरी इज कॉल्ड एज द, ही जी एका साईडला लिहिली ना याला म्हणायचंय स्टॅक मेमरी, आणि या साईडला जी असेल ती असेल हीप मेमरी. ओके. मग जेव्हा तुम्ही ही लाईन लिहिता येते अशी, एम्प्लॉई E इक्वल टू न्यू एम्प्लॉई. सो यू आर अलोकेटिंग अ मेमरी फॉर क्लास. क्लाससाठी मेमरी होते म्हणजेच काय होतं? इकडे बघा, इथे तुम्ही लिहिलाय ई, याने एक मेमरी अलोकेट केली. सो दिस मेमरी मीन्स, ही मेमरी म्हणजे काय? त्या क्लासमधले व्हेरिएबल्स. नाव इन युअर क्लास देर इज एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई सॅलरी अँड सम मेथड्स आर देअर. ओके. सो रिमेंबर दिस. सो क्लास इज अ कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट्स अँड अ बिहेवियर. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट करता तेव्हा त्या क्लासची मेमरी काय होते? अलोकेट होते. आणि हे जे अलोकेट झालं याला म्हणतोय आपण ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड एज द ऑब्जेक्ट. This is called as what? Object. Remember this. This is called as the object. तर मग ऑब्जेक्ट क्रिएट करायला इन जावा यू नीड टू यूज न्यू कीवर्ड विच अलोकेट्स द मेमरी ॲट द रन टाइम. रन टाइम म्हणजे जेव्हा तुमचा प्रोग्राम रनिंग मध्ये असतो ना, त्यावेळेस तुम्ही एक्झिक्युशन स्टार्ट होतं बघा. सो त्यावेळेस ही लाईन मेमरी अलोकेट करणार. क्लिअर? मेमरी अलोकेट केल्यावर ह्या व्हेरिएबलला मेमरी मिळते. हे जे व्हेरिएबल आहेत म्हणून याला आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल. This variable is called as instance variable because when you are creating an object is called as instance of the class. Object is called as instance of the class. And when you are creating an instance, then the memory is allocated for this variable. Therefore, this is called as instance variable. Therefore, this is called as instance variable. As I said, when you are creating an object, so then for this variable memory is allocated, and all this variable is called as instance variable. This variable is called as instance variable. Okay. Then after this there is a constructor. याला म्हणतात constructor बघा. Okay, ठीक आहे. So this is called as a constructor. What is a constructor? Constructor name and class name is same. Constructor name and class name is same. Okay. So this is called as the constructor of the class. जे नाव इथे लिहिलंय तेच नाव इथे दिसतंय तुम्हाला. दिसतंय ना? त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टर. सो क्लास नेम अँड कन्स्ट्रक्टर नेम इज ऑलवेज सेम. कन्स्ट्रक्टर मध्ये ना देर आर डिफरंट टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. देर आर 3 टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. लुक ॲट दिस. देर आर 3 टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. देर आर 3 टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. लुक ॲट दिस. सो फर्स्ट कन्स्ट्रक्टर इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता तुम्ही म्हणाल सर डिफॉल्ट म्हणजे काय? आतापर्यंत आपण जे प्रोग्राम बघितले
त्या प्रोग्राम मध्ये आपण स्टार्टिंगला कन्स्ट्रक्टर लिहिला पण नव्हता. सपोज क्लास घेतलाय मी इकडे अकाउंट नावाचा आणि याच्यात मी कन्स्ट्रक्टर नाही लिहित. अँड सपोज इफ आय क्रिएट अ ऑब्जेक्ट अकाउंट ए इज इक्वल टू न्यू अकाउंट. आता जेव्हा आपण ही मेमरी अलोकेट करतोय जेव्हा आपण ही मेमरी अलोकेट करतोय तर या ए ने एक मेमरी अलोकेट केलेली आहे. त्या मेमरी मध्ये आपल्याला काय मिळणार, अकाउंट नंबर, देन आय विल गेट अ कस्टमर नेम, देन देयर इज अकाउंटचा बॅलन्स. तर होतं काय, जेव्हा तुम्ही या कन्स्ट्रक्टरसाठी मेमरी, जेव्हा तुम्ही ही लाईन लिहितात तर या प्रोग्रामची मेमरी अलोकेट होते. ती का होते, बिकॉज देर इज अ वन कन्स्ट्रक्टर पब्लिक अकाउंट. आपण नाही लिहिला तरी तो आहेच. Even see, listen, if you don't have the constructor in a class, still there is a constructor. It's called as the default constructor. It's called as a default constructor. If you don't have any constructor, it's called as a default constructor. Okay, second is what? You can write your own constructor here like this. This is called as no argument constructor. This is called as no argument constructor. याला म्हणतात नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. ओके, आणि तिसरा जो असतो तो म्हणजे पब्लिक अकाउंट. इथे लिहिलंय आपण इंटिजर अकाउंट नंबर, स्ट्रिंग कस्टमर नेम, अकाउंटचा बॅलन्स. ओके, हियर ओके अकाउंट नंबर, कस्टमर नेम, अकाउंटचा बॅलन्स. ठीक आहे, सो हियर इज द अकाउंट नंबर इक्वल टू, हे बघा, this dot account number is equal to account number, then this dot customer name is equal to customer name, then this dot account balance is equal to account balance. Okay, like this. तर मग याला म्हणतात पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर. दिस इज कॉल्ड ॲज पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर. Okay, this is called as no argument constructor, and there is one default constructor. So there are three type of constructors are there. So first rule, constructor name and class name is same. Second rule, constructor does not have return type. म्हणजे इथे असं लिहिलं नाही बघा, int, void, याला म्हणतात return type. And third rule, the constructor is used to initialize the member variable of the class. म्हणजे काय, हे बघा असं, याला म्हणतात initialization, किंवा त्याला मेमरी अलोकेट होते. Equal to this is the called as initialization of the member variable of a class. And when you are creating an object, constructor will be invoked automatically. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा कन्स्ट्रक्टर हा ऑटोमॅटिकली काय होतो, कॉल होतो. सो दिस इज व्हॉट द कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर इन सी, इन जावा. सो फर्स्ट ऑफ ऑल you have no argument constructor, you have parametric constructor, and there is one default constructor. There is one default constructor, म्हणजे जो लिहिलेलाच नाहीये तरी बाय डिफॉल्ट असतो. आपण नाही लिहिला तरी पण तो असतोच बाय डिफॉल्ट. पण तो कधी मिळतो, जर तुम्ही एक पण कन्स्ट्रक्टर लिहिला नसेल तर. इफ यू डोंट हॅव एनी कन्स्ट्रक्टर देन ओनली यू विल गेट द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. इफ यू डोंट हॅव एनी कन्स्ट्रक्टर then only you will get the default constructor. ओके, तुमच्याकडे एक पण कन्स्ट्रक्टर नाहीये प्रोग्राम मध्ये. सपोज इफ यू डोंट हॅव एनी कन्स्ट्रक्टर then only you will get this default constructor. आणि मग ही लाईन व्हॅलिड आहे. सपोज तुम्ही आता असं केलं, पब्लिक अकाउंट इंटिजर n. आता तुमच्याकडे पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर आहे. मला कोण सांगेल बरं, याला जर कॉल करायचं तर काय करावं लागेल, कोण सांगेल? याला कॉल करायचं तर काय, कसं करणार सांगा. हाऊ टू कॉल दिस कन्स्ट्रक्टर. याला कॉल कसं करायचं? Yes, can anybody answer this? याला कॉल कसं करायचं या कन्स्ट्रक्टरला?
Yes, can anyone answer? How to call this constructor? सो याला जर कॉल करायचं असेल तर आपल्याला इथे ही लाईन करावी लागणार अशी, अकाउंट A2 इज इक्वल टू न्यू अकाउंट आणि इथे लिहिलाय 100. तर याच्याने काय होणार, या लाईनने हा वाला कन्स्ट्रक्टर कॉल होणार, लक्षात ठेवाय. ठीक आहे, पण मग तुम्ही आता हा पण लिहिलाय आणि तुमच्याकडे तर इथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाहीये. डिफॉल्ट म्हणजे कोणता, हा बघा, हा पब्लिक अकाउंट असा कन्स्ट्रक्टर नाहीये. ठीक आहे, मग तुम्हाला आता असं वाटेल की सर हा जर नाही लिहिला तर बाय डिफॉल्ट मिळतोच आहे ना आपल्याला, मग ही लाईन वर्क व्हायला पाहिजे, पण नाही. जर तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करताय, लक्षात घ्या, जर तुम्ही ही लाईन कॉल करताय आणि तुमच्याकडे पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर आहे, लक्षात घ्या मी काय बोललो. ओके, जर तुम्ही ही लाईन कॉल करताय, अशी वाली ही लाईन, आणि तुमच्याकडे पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर आहे, तर तुम्हाला ही लाईन एरर देणार. तो सांगेल की आता तुम्हाला एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहावाच लागणार आहे. नीट समजून घ्या. जर तुमच्याकडे हा नाहीये तर हे व्हॅलिड आहे, ही लाईन चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर जावा तुम्हाला बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर देतो. पण तुमच्याकडे पॅरामेट्रिक पण आहे, पॅरामेट्रिक साठी ही लाईन लिहिली, नो प्रॉब्लेम. पण पॅरामेट्रिक असताना आणि तुम्ही हा पण कॉल केला तर जावा विल नॉट प्रोव्हाइड एनी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. यू हॅव टू प्रोव्हाइड अ एक्सप्लिसिट कन्स्ट्रक्टर हिअर लाईक दिस. काय बोललो कळलं का? जर तुमच्याकडे पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर आहे आणि तुम्ही पॅरामेट्रिकचा ऑब्जेक्ट करताय, नो प्रॉब्लेम. पण तुमच्याकडे पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर असताना तुम्ही डिफॉल्टचा पण ऑब्जेक्ट केला तर जावा तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर देणार नाही, तुम्हाला हे मिळणार नाही, असं लिहावं लागणार आहे स्वतः. क्लिअर? तर एक पण कन्स्ट्रक्टर नाहीये मग मिळतो डिफॉल्ट, कन्स्ट्रक्टरच नाहीये मग ही लाईन बाय डिफॉल्ट मिळते. पण एक जरी पॅरामेट्रिक असेल तर डिफॉल्ट मिळत नाही, आणि डिफॉल्टचा ऑब्जेक्ट केल्यावर डिफॉल्ट हा तुम्हाला इथे टाईप करावाच लागेल. क्लिअर? So the point is that if you don't have any constructor, then only you will get default constructor. But if you have a parametric constructor, then you will not get a default constructor. If you are creating an object of default one, you have to explicitly write the default constructor. You have to explicitly write the default constructor. I hope this is clear. Okay. ठीक है. So we have three constructor: default, no argument, and parametric. Fine. So let's go to the next part. So this is the constructor, as I said. ठीक है. After this constructor, I told you there is a concept of this keyword. There is a concept of this keyword. काय concept असते बरं this keyword? Let's understand this. So as I said already, you have a parameters here. याला म्हणतात parameter. आणि you have the instance variable. हे झालं instance variable. पण मग याचं नाव आणि याचं नाव सेम असेल तर ambiguity होते. ambiguity म्हणजे कन्फ्युज होईल कंपायलर. हा म्हणजे इथे आल्यावर कोण आणि हा म्हणजे कोण. तर मग दिस केल्यामुळे दिस म्हणजे हा वरचा व्हेरिएबल आणि विदाउट दिस म्हणजे हा व्हेरिएबल. परत एकदा दिस डॉट नेम म्हणजे हा वरचा व्हेरिएबल आणि विदाउट दिस म्हणजे इकडचा व्हेरिएबल. वन्स अगेन दिस डॉट दिस म्हणजे हा व्हेरिएबल आणि विदाउट दिस म्हणजे इकडचा व्हेरिएबल. सो दिस म्हणजे इन्स्टन्स व्हेरिएबल and without this म्हणजे parameter variable. So what is the concept? पहिला concept this keywordचा, and I will suggest you should note down this. This keyword is used to resolve the ambiguity between instance variable and parameter variable. This keyword is used to resolve the ambiguity between instance variable and a parameter variable. Parameter म्हणजे हे आणि instance म्हणजे हे वरचे. That's it. हा झाला पहिला यूज दिस कीवर्डचा. दुसरा यूज काय, जर तुम्हाला याला कॉल करायचंय तर तुम्हाला असं कन्स्ट्रक्टर करावं लागेल, बरोबर आहे. बट विदाउट क्रिएटिंग दिस, जर मी डायरेक्टली याला कॉल करतो, याच्यातनं ही लाईन लिहितो, तर हा वाला कॉल होईल बघा पॅरामेट्रिक. म्हणजे पॅरामेट्रिकला कॉल करायला याची गरज पडणार नाही. कोणत्या, या लाईनची, बाय क्रिएटिंग अ पॅरामेट्रिक आर्ग्युमेंट. सो इफ यू वॉन्ट टू कॉल ओके अदर कन्स्ट्रक्टर ऑफ द सेम क्लास, इथे लिहितो मी कॉल another constructor of the same class by using this line. Call another constructor of the same class.
त्याच क्लासचा दुसरा कन्स्ट्रक्टर आपण काय करतोय, कॉल करतोय. ओके, सो त्या क्लासचा दुसरा कन्स्ट्रक्टर काय केला, कॉल केला. रिमेंबर दिस. सो दिस कीवर्डचा पहिला यूज बोललो, रिझॉल्व दी अँबिग्युटी बिटवीन इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे हे वरचे आणि विदाउट इन्स्टन्स म्हणजे हे पॅरामीटर. हा झाला पहिला यूज, रिझॉल्व द अँबिग्युटी बिटवीन इन्स्टन्स व्हेरिएबल अँड पॅरामीटर्स. सेकंड यूज सांगितला दिस कीवर्डचा की कॉल अदर कन्स्ट्रक्टर ऑफ द सेम क्लास. कॉल अदर कन्स्ट्रक्टर ऑफ द सेम क्लास म्हणजे या लाईनने आपण हा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो. त्याच क्लासचा दुसरा कन्स्ट्रक्टर आपण काय करतो, कॉल करतो बाय युजिंग दिस कीवर्ड. The point is that here resolve the ambiguity between the instance variable and a parameters. हा झाला सेकंड यूज. पहिला यूज सांगितला दिस म्हणजे you can call other constructor of the same class. Second use, this will point to the instance variable and without this will point to this parameters. Okay, remember this. This dot employee id म्हणजे हे वरचे व्हेरिएबल आणि without this म्हणजे हे इथले व्हेरिएबल. कळलं? ओके, विदाउट दिस म्हणजे हे अँड दिस म्हणजे हे वरचे व्हेरिएबल. सो दिस कीवर्ड म्हणजे इन्स्टन्स व्हेरिएबल, विदाउट दिस म्हणजे हे पॅरामीटर्स. ओके, सो दिस डॉट एम्प्लॉय आयडी म्हणजे हे व्हेरिएबल आणि विदाउट दिस म्हणजे हे इथले व्हेरिएबल. क्लिअर? ओके, आणि दिसचा सेकंड यूज कॉल अदर कन्स्ट्रक्टर ऑफ द सेम क्लास. आणि दिसचा थर्ड यूज पण असतो. थर्ड यूज म्हणजे काय, सपोज जर मी आता प्रश्न विचारला, सपोज जर मी म्हटलं असावरी, तर असावरी म्हणजे दिस स्टुडंट. मी नेक्स्ट टाइमला म्हटलं दिस स्टुडंट, दिस म्हणजे यस, पुढच्या दिस म्हणजे श्रुती. तो दिस विल चेंज एव्हरी टाइम. दिस विल चेंज एव्हरी टाइम. जो इथे रन टाइमला मी ज्याला प्रश्न विचारणार तो पर्सन म्हणजे दिस इयर. सो तिसरा यूज काय दिसता, दिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट. तिसरा यूज काय दिसता, दिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट. ओके, तर मग आतापर्यंत मी तुम्हाला काय काय डिस्कस केलं ते थोडक्यात एकदा सांगतो परत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, क्लास म्हणजे काय. तर तुमच्याकडनं आज मला थेरी आली पाहिजे की तुम्हाला क्लासची डेफिनेशन लिहायची. क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय, त्याच्यात कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर, दिस कीवर्ड आणि सेटर्स आणि गेटर्स. सेटर्स आणि गेटर्स का वापरतात, टू ऍक्सेस द प्रायव्हेट डेटा मेंबर ऑफ द क्लास. वी आर गेटिंग द व्हॅल्यू युझिंग गेट मेथड अँड वी आर सेटिंग द व्हॅल्यू युझिंग सेट मेथड. ऑल्सो इट इज प्रोव्हाइड द सिक्युरिटी टू युअर प्रायव्हेट डेटा. म्हणजे जर डेटा सेट करताना एखादी व्हॅल्यू जर मला लॉजिकली करेक्ट नसेल, सपोज माझ्याकडे मेथड आहे इकडे पब्लिक void set id किंवा set age असं मेथड आहे. तर मग आता काय केलं इथे, जर एखाद्याने एज सेट केली, दिस डॉट एज इज इक्वल टू एज. आता इकडे एज आली, अंदाजे घ्या -10. आता एज तर निगेटिव्ह नसते कधी, दिस इज नॉट अलाउड. क्लिअर? तर मी आधी चेक करणार, इफ एज लेस दॅन 0, एज लेस ग्रेटर दॅन 0 असेल, देन ओनली यू कॅन सेट द एज हिअर. अदरवाइज शो सम एरर मेसेजेस. Otherwise, we have to show some error messages. Invalid age like this. ठीक आहे? तर मग अशा पद्धतीने आपण काय करणार, इकडे सेटर आणि गेटर यूज करणार प्रायव्हेट डेटाला ऍक्सेस करण्यासाठी. प्रायव्हेट डेटाला काय करायचं, ऍक्सेस करायचंय. तर प्रायव्हेट डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायसाठी म्हणजे ऑथेंटिकेट व्हॅल्यू असेल तरच तुम्ही सेट करा, नसेल तर यू कॅन डिस्प्ले सम मेसेज. सो दीज आर द सम बेसिक कन्सेप्ट्स आय टोल्ड यू. You have to understand only features of Java, what is JVM, JDK and JRE. आता पुढचं जे आहे त्यात हे टॉपिक आपल्याला कम्प्लीट करायचे, काय, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि वॅर आर्क्स. ठीक आहे, द नेक्स्ट टॉपिक इज काय सांगितलं मी, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि वॅर आर्क्स. तर फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ द पॉलिमॉर्फिझम. फंक्शन ओव्हरलोडिंग इज अ पार्ट ऑफ द पॉलिमॉर्फिझम. पहिले प्रोग्राम दाखवतो, मग आपण डिस्कस करूयात काय असतं ते. इथे बघा, फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय, आय शो यू हिअर. सी, जर तुम्ही आता एरिया ऑफ सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल केला होता प्रोग्राम स्टार्टिंगला, तर तुम्ही 3 डिफरंट मेथड लिहिल्या होत्या, सर्कलची वेगळी, ट्रायंगलची वेगळी आणि रेक्टँगलची वेगळी. सो इन्स्टेड ऑफ टेकिंग 3 डिफरंट मेथड,
इफ यू हॅव ओनली वन मेथड, जर आपल्याकडे एकच मेथड असेल सपोज, आणि त्याच मेथडने आपल्याला सर्कलचा एरिया, ट्रायंगलचा एरिया दिला तर इट्स ऑलवेज बेटर. फक्त मग काय होतं की बाय टेकिंग द डिफरंट नेम, लुक ॲट दिस, इथं लिहिलंय मी कॅल्क्युलेट एरिया आणि हा त्याचा मेन, इकडे बघा सर, कॅल्क्युलेट एरिया, कॅल्क्युलेट एरिया, इथे ऑब्जेक्ट क्रिएट केला, कॅल्क्युलेट एरिया हे नाव इथे पण आहे, हेच नाव इथे यूज केलं. म्हणजे एकाच क्लासमध्ये आपण नेम दोनदा यूज केलं, सेम नेम. सेम नेम वी आर युजिंग मोर दॅन वन्स. सेम नेम वी आर युजिंग मोर दॅन वन्स. इट्स कॉल्ड ॲज फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे इट इज मेनी फॉर्म्स, पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. सो व्हॉट हॅपन, कॅल्क्युलेट एरिया, कॅल्क्युलेट एरिया. इफ यू पास दिस 2.2 हा याला कॉल करेल. इफ यू पास दिस कॅल्क्युलेट एरिया 2.2, 3.3 हा याला पॉइंट करेल. क्लिअर? So calculate area where, listen carefully, calculate area is here, calculate area is here. हा calculate area म्हणजे जेव्हा तुम्ही एक आर्ग्युमेंट पास कराल आणि या calculate एरियाला तुम्ही दोन आर्ग्युमेंट पास कराल. सो फंक्शन ओव्हरलोडिंगचा अर्थ काय? राईट डाऊन. फंक्शन ओव्हरलोडिंग मीन्स वी कॅन यूज सेम फंक्शन नेम, we can use same function name, we can use same function name more than once for different implementation. So instead of remembering so many names, we can use only one name for the different calculations. आता एरिया सर्कलसाठी पण तेच नेम, एरिया ट्रायंगलसाठी पण तेच नेम. सो बाय युजिंग दिस थोडं काम आपलं सोपं होतं. But when you are doing a function overloading, there is a some condition. But when you are using the function overloading, there are some conditions. What is the condition? So according to the condition, these three things you need to require here. First, parameter, type of parameter. म्हणजे याला म्हणतात फंक्शन सिग्नेचर. फंक्शन सिग्नेचर. ओके. म्हणजे जर तुम्ही फंक्शन ओव्हरलोडिंग करणार तर पहिल्या ह्याच्यात लिहिलाय डिस्प्ले विथ इंटिजर इंटिजर, डिस्प्ले विथ फ्लोट फ्लोट. दुसऱ्या ह्याच्यात घेतला डिस्प्ले विथ वन इंटिजर, डिस्प्ले विथ टू इंटिजर. तिसऱ्या ह्याच्यात डिस्प्ले विथ इंटिजर फ्लोट अँड डिस्प्ले विथ फ्लोट इंटिजर. सो याचा अर्थ काय लक्ष द्या. इफ यू हॅव अ सेम फंक्शन, if you have a same function, okay, you can use in a class more than once, but function signature must be different. या तिघांपैकी एक गोष्ट मॅच झाली पाहिजे. एकाच दोन इंटिजर आहे, एकाच दोन फ्लोट पाहिजे किंवा कॅरेक्टर. एकात एक इंटिजर आहे, एकात दोन इंटिजर पाहिजे. एकाच इन फ्लोट आहे, एकात फ्लोट इन पाहिजे. म्हणजे काय होतं, जर तुम्ही असं कॉल केलं डिस्प्ले 1.1, 10, तर याच्याने हा शेवटचा कॉल होणार. जर तुम्ही असं कॉल केलं 1 and 10, याच्याने हा कॉल होणार. जर तुम्ही फक्त एकच व्हॅल्यू पास केली तर मग हा वाला कॉल होणार. तर बेस्ड ऑन द आर्ग्युमेंट ऑर टाईप रिस्पेक्टिव्ह फंक्शन कॉल होणार. तर याला म्हणतात फंक्शन ओव्हरलोडिंग. काय म्हणतात याला? फंक्शन ओव्हरलोडिंग, वेअर यू कॅन यूज सेम फंक्शन नेम फॉर अ डिफरंट सेम फंक्शन नेम, function signature, same function name you can use more than once. मग हा आपण प्रोग्राम केला इथे फंक्शन ओव्हरलोडिंगचा. ओके. ठीक आहे. आय विल सेंड दिस फोटो. हे बघा फोटो पाठवलाय तुम्हाला मी. सो एकच फंक्शन आपण जेव्हा एकापेक्षा जास्त वेळेस यूज करतो त्याला आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके. तर मग असं मी अजून एक प्रोग्राम केलाय. हे बघा, हे तुम्हाला कळतं का बघूयात. ग्रेटर बिटवीन टू इंटिजर,
greater between two float, greater between two कॅरेक्टर्स. नाव सेम आहे फंक्शनचं, फक्त त्यातले डेटा टाईप चेंज आहेत. याला म्हणतात फंक्शन सिग्नेचर, आणि याला कॉल करताना हा मेन क्लास आहे. दिस इज द मेन क्लास. सो मग याच्याने काय झालं बघा, यू हॅव अ सेम फंक्शन हिअर. लुक ॲट दिस, ग्रेटर ग्रेटर आणि ग्रेटर. यात दोन इंटिजर आहे, यात दोन फ्लोट आहे, यात दोन कॅरेक्टरचा ग्रेटर आहे. इथे कॉल करताना ग्रेटर कॅरेक्टरने कॉल केलं तर याला कॉल होईल, फ्लोटने कॉल केलं तर याला कॉल जाईल याला, आणि इंटिजरने कॉल केलं तर याच्याकडे कॉल जाईल. या कन्सेप्टला म्हणतात फंक्शन ओव्हरलोडिंग. ऑलरेडी जावाने पण इम्प्लिमेंट करून ठेवलं हे, फक्त ते आपल्याला काय होतं, जर तुम्ही बघितलं इकडे स्कॅनर क्लासमध्ये बघा, स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर डॉट इन डॉट, हे बघा नेक्स्ट म्हणजे नो आर्ग्युमेंट, स्ट्रिंग आर्ग्युमेंट, हे बघा हे नेक्स्ट एकदा दोनदा तीनदा, नेक्स्ट बिग डेसिम, नेक्स्ट इंटिजर एकदा दोनदा, ठीक आहे, नेक्स्ट बाईट एक दोन, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट इंट एक दोन. सो असं बघा दोन दोनदा इथे दिसते तुम्हाला. नेक्स्ट लॉंग एक दोन, याला फंक्शन ओव्हरलोडिंगच म्हणतात. म्हणजे नाही ते खूप फंक्शन वाढतील ना असे. त्यांनी काय केलं, जिथं पॉसिबल आहे तिथे सेम फंक्शन बनवलंय. Chalo, then we'll stop here and complete this program of the function overloading and read a theory and write down the theory in notebook.